नमस्ते सर्वांना. कादंबरी वाचन करणार आहोत. मृत्युंजय कादंबरी. लेखक आहेत शिवाजी सावंत. भाग 1. आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील, म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी बघायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला चांगलं माहिती आहे की तसं बोलणारं मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्यापुढे जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता. अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या, विविध घटनांचे बाण छात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत, असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघड करावयाचा आहे. स्वतःच्या हाताने त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकसाथ सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटामुळे केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यामुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाण, आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत. धरणी तलावरील यच्च यावत मातृत्वाकडून आज मला त्यांचं खरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्यांचं खरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करून घ्यायची आहे. जिव्हाळ्यांच्या प्रेमसरीने ओथंबून राहणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरं मूल्यमापन करायचं आहे. आतून माझ्या मनाच्या सखोल आणि गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो. जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीच्या ज्वाला भिजण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जाते. तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, सांग कर्णा, तुझी जीवन कथा आज सर्वांना सांग. आज मी ती सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी, अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लखतर होतं. सांग सर्वांना, गरजून सांग की ते लखतर नव्हतं, तर ते जरीकडचे कलम राजवस्त्र होतं. केवळ परिस्थितीच्या निर्दयी काटेरी कुंपणात अडकून त्यांच्या सहस्त्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळेल त्यानं ते आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या, आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्या तरी अडगळीत सुंदर चंदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानंच झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय? ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे, नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी त्या तितक्याच सहजतेपणे आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदागदा हलवून सोडील काय? आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा नितांत विश्वास आहे, ज्यांना मृत्यू हे केवळ खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. ही काय केवळ कथा आहे? ते एक महान सत्य आहे, आणि हे सत्य पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवासारखं. कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे माधुर्य चषक असावेत, नर्तिकाचे नादमय पदन्यास असावेत, स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण अलिंगनं असावीत, क्षणभंगूर जीवनाची जाणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवन कथेत असले मद्याचे चषक नाहीत. मनाला हळुवारपणे गुदगुल्या
करणारे नर्तिकाचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम, निरनिराळ्या भावनांचा थरारून सोडणारा संग्राम.